वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माझं योग्य एवढंच आहे, मी तुमच्या चरणाला नमन करावं. नमन करण्यामध्ये काही भावना आहेत माणसाच्या, काही आगतिकत्वाचं नमन आणि काही प्रेमातलं नमन. आगतिकत्वाचं नमन म्हणजे नाईलाज म्हणून नमन करणं, ज्याला म्हणतात आगतिकत्वाचं नमन. एक सुभाषितामध्ये असं चिंतन आहे, एक दुर्जन मनुष्य आणि एक सज्जन मनुष्य दोघे बरोबर येऊ लागले. पहिला नमस्कार कोणाला करावा? सज्जनाला करावा का दुर्जनाला करावा? सुभाषितकार म्हणतात, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. मुख प्रक्षालनात पूर्वम गुद प्रक्षालनम यथा. अर्थ सांगायची गरजच नाही. सज्जनापेक्षा दुर्जनाला पहिल्यांदा नमस्कार करावा. तो काही प्रेमाचा नाही, आगतिक म्हणून, नाईलाज म्हणून. नमस्कार ही परस्पराच्या विषयात एक फार मोठी भावना प्रगट करणारी शक्ती आहे. काही वेळेला लहान माणसं थोर माणसाला नमस्कार करतात, काही वेळेला समान अधिकाराची माणसं परस्पराला नमस्कार करतात. आणि एक असाही प्रकार आहे की श्रेष्ठ माणसं कनिष्ठ माणसाला सुद्धा नमस्कार करतात. कुठल्याही व्यवहाराची सुरुवात माणसाची नमस्कारातून होत असते. पहिल्यांदा भेट झाली की पहिला जर उपचार कोणता असेल तर तो नमस्कार उपचार आहे. आणि नमस्काराच्या नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. काही नमस्कार जे असतात ते कनिष्ठ कनिष्ठांना नमस्कार करतात. नमस्काराच्या पद्धती देखील जगातल्या संस्कृतीमध्ये भिन्न भिन्न पद्धतीच्या आहेत. त्या संस्कृतीतल्या नमस्कारामध्ये वेगळे वेगळे अर्थ आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कार धर्माच्या क्षेत्रातून माणसं पुढे परस्पराबरोबर आली हात जोडतात, राम राम म्हणतात, कुणी जय हरी म्हणतात, कुणी जय गोपाल म्हणतात, कुणी राधे राधे म्हणतात, देवाचं नाम चिंतन करतात. पण नमस्कार करत असताना हात पुढे जोडतात. त्याचा भाव असा आहे की हा आपला नमस्कार जो आहे तो हृदयस्थ असणाऱ्या भगवान परमात्म्याला नमस्कार, असं त्याच्यातला एक भाव आहे. काही वेळा काही नमस्कार करण्याची पद्धती अशी आहे, विशिष्ट पद्धतीने उभं राहून कपाळावर उलटा हात घेणं आणि नमस्कार करण्याची एक पद्धती आहे. आता त्याच्यातला भाव आपल्याला काही कळता येत नाही. याच्यापेक्षा मी एक विचित्र नमस्कार ऐकला की जपानची माणसं जेव्हा परस्पराच्या समोर येतात आणि त्यांची नमस्कार करण्याची पद्धती अशी आहे की एकमेकाने एकमेकाला दात दाखवायचे आणि एकमेकाच्या पाठीला पाठ लावायची, झाला नमस्कार. तर त्या नमस्कारामध्ये काय अर्थ आपण काय करू शकू? जगातल्या नमस्काराच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. वारकरी संप्रदायातला नमस्कार असा आहे, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. नमस्कार करण्यामध्ये आपला सर्वस्व अहंकार बाजूला ठेवणं आणि समोरच्याशी पूर्ण एक रस होणं हा नमस्कारातला भाव आहे. हिंदू संस्कृतीतल्या सर्व प्रेरणेतल्या तत्वामध्ये दोन तत्व अत्यंत उज्ज्वल आहेत. त्याचा अर्थ बाकीची उज्ज्वल आहेत असं नाही. एक तत्व आहे एकता, तर दुसरं तत्व आहे समरसता. एकता हे हिंदू संस्कृतीचं मूळ तत्व आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा नघालीन एकम सद्विप्रा बहुधा वदंती. परमात्मा तत्व एक आहे आणि त्या एक तत्वाची वाटचाल आपल्याला करायची आहे, असा एक प्रकारचा संकेत आपल्या संस्कृतीमध्ये असतो. जेव्हा आपण एखाद्या मंदिराकडे पाहतो, मंदिराची रचना सुद्धा आपल्याला एकत्व शिकवते. आपण मंदिराच्या पायामध्ये असणारी जी दगड आहेत ती दगड मोजू शकत नाहीत, पण निश्चित एकापेक्षा कितीतरी दगड मध्ये पडलेली असतात. त्याच्यानंतर गाभाऱ्याकरता जी दगड रचलेली असतात ती सुद्धा एका संख्येपेक्षा कितीतरी असतात. शिखर तयार करत असताना ज्या विटा रचलेल्या असतात त्या सुद्धा एकापेक्षा कितीतरी विटा रचलेल्या असतात. पण सर्वाच्या ऊर्ध्वभागी ज्याला आपण कळस म्हणतो, त्या कळसाचे टोक मात्र आपल्या संस्कृतीमध्ये एकच असतं, दुसरं टोक नसतंच. तेव्हा मंदिर आपल्याला सांगतं की खाली जरी किती विस्तार असला तर उच्च स्थितीमध्ये मात्र एकताच आहे. असा एकतत्वाचा तत्वभाग आपल्या संस्कृतीमध्ये आहे. त्याचप्रमाणे समरसता हे देखील आपल्या संस्कृतीचं मुख्य तत्व आहे.
समरसता म्हणजे एकमेकाशी एकरूप होणं, वेगळं राहू नये. मी का पडे न निराळा ऐसा सांडो न सोहळा. वेगळा का झाला की दुःखाचं निमंत्रण आलंच. तेव्हा आपल्या भावनेने म्हणा किंवा हृदयाच्या अनुभवाने म्हणा जगामध्ये समरस झालं पाहिजे. कैसा समरस झालो तुझं माझी सामावलं. मी समरस झालो हे परमात्मा तुमच्या स्वरूपामध्ये मी समरसविष्ट झालो. संसारामध्ये जीव जीवाला समरस करून घेत नाही, उलट तो बाजूला टाकतो. पण परमात्मा किंवा संत मात्र जीवाला समरस करून घेतात. समरस करून घेणं हे त्यांचं तत्व आहे. संताने सरोटा केलो तरी संताने सरोटा केलो तरी तोडू नका मागे. चला चंदनी तो मोरी या पियली चंदनी मोरी या पियला चंदनी ते मोरी या पियली चंदनाते मोरी या पियला गुणदोषयाती नविचारी काही गुणदोषयाती नविचारी काही गुणदोषयाती नविचारी काही गुणदोषयाती नविचारी काही. परमात्मा किंवा संत आपल्या स्वरूपामध्ये भाविक माणसांना परमार्थाच्या साधनेमधून समरस करून घेतात. तेव्हा समरस करण्याकरता प्रथमतः जेव्हा समरसता प्राप्त होत असते तेव्हा त्याच्या परिणामामध्ये जो समताशी समरस झालेला आहे त्याची वृत्ती मात्र नम्र बनत असते. वृत्ती नम्र होण्याकरता काही वेळेला प्रभाव तरी पडावा. समोरच्या माणसाचा प्रभाव पडला की माणूस नम्र होतो, किंवा अंतःकरणामध्ये जगाविषयी एक वेगळ्या पद्धतीच्या भावना असल्या तरी मनुष्य नम्र होतो. नम्र होत असताना भौतिक दृष्टिकोन, दैवी दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन तिन्ही गोष्टीचा जर विचार केला तर तिन्ही दृष्टिकोनातून मनुष्य नम्र होऊ शकतो. संसारामध्ये भौतिक दृष्टिकोनातून नम्र होण्याचे जे प्रकार आहेत ते आपण थोडंसं त्याचा आपण समाचार घेतलेलाच आहे. त्यातल्या त्यात वयाने लहान असणारा, त्याने वयाने थोर असणाऱ्या माणसाशी नमस्कार केला पाहिजे. ते शिष्टाचार आहे. आणि वयाने लहान असणाऱ्या माणसाने थोर माणसाला नमस्कार करावा, पण थोर माणसाने मात्र लहान माणसाला नमस्कार करू नये. धर्माचा दृष्टिकोन असा आहे, जर थोर माणसाने लहान माणसाला जर नमस्कार केला तर लहान माणसाचं काही आयुष्य कमी होतं. त्याच्याकरता थोराने लहानाला नमस्कार करू नये. भौतिक पद्धतीमध्ये काही भौतिक दृष्टिकोनात नमस्कार करावा का न करावा या दृष्टिकोनातून वेगळे वेगळे भाव असतात. कारण नमस्कार करण्याचा उचितपणा धर्माच्या दृष्टिकोनातून काही वेळेला बदलू शकतो. एक छोटासा प्रसंग सांगण्यासारखा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पाणी ग्रहण विधी करत असताना आणि वशिष्ठ अरुंधतीचा तारा दाखवण्याची पद्धत आहे. आता पद्धत आहे म्हणून का पद्धत होती म्हणून, कारण गोरज मुहूर्तावरची लग्न आता बहुतेक कमी आहेत, सगळी दुपारचीच आहेत. लग्न झाल्यानंतर आपले पुरोहित मंडपाच्या बाहेरून आकाशातला वशिष्ठ अरुंधतीचा तारा दाखवायची. त्याचा मुख्य उद्देश असा असायचा की तुम्ही आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत आहात आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असताना जगामध्ये आदर्श गृहस्थाश्रम ज्यांचा झाला ते वशिष्ठ आणि अरुंधती यांच्यासारख्या मर्यादेने आपण गृहस्थाश्रम स्वीकारा, हा त्याचा संकेत आहे. वशिष्ठ आणि अरुंधती यांच्या गृहस्थाश्रमाच्या बाबतीमध्ये छोटंसं सांगता येण्यासारखं आहे की जेव्हा वशिष्ठ हे वयात आले आणि अरुंधती देखील वयात आली, अरुंधतीचे वडील आणि वशिष्ठांना पाहण्याकरता अरुंधतीला घेऊन आले. असा एक काळ होता म्हणतात की त्या काळामध्ये स्त्रियाच आपल्या पतीला निवड करत होत्या. त्याला स्वयंवर म्हणण्याची पद्धती होती. द्रौपदी स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर आदी करून त्यांनीच पतीचं निवड करायची.
तर या दृष्टिकोनातून अरुंधतीला वशिष्ठांना दाखवण्याकरता घेऊन आले. दोघीच आले होते. आता अलीकडे मुलाला पाहण्याकरता किती पाहुणे येतात, सध्या फॅशन बनली आहे. जितके अधिक पाहुणे आले समजायचं जास्त कोण मोठं दिसतंय. ज्याच्या घरी येतात त्याचं कंबरच मोडलं पाहिजे. तेव्हा अरुंधती आणि अरुंधतीचे वडील दोघेच आले. वशिष्ठांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर विचार केला हे दोघे आपल्या आश्रमाला आलेले. पहिला उपचार आहे आसन देणं. वशिष्ठांनी 3 आसनं घेतली. 2 अरुंधती आणि अरुंधतीचे वडील आणि 1 स्वतः करता आसन घेतलं. 3 आसन टाकले आणि टाकल्यानंतर आसनावर बसण्याकरता अरुंधतीचे वडील बसले. दुसऱ्या आसनावर वशिष्ठ बसले. पण तिसऱ्या आसनावर बसत असताना अरुंधती माता आणि एक प्रकारच्या धर्माच्या उचिततेचा विचार करू लागली. मी या आसनावर बसावं की न बसावं, कारण मी यांना माझ्या जीवनाचे स्वामी ठरवलंय आणि यांच्या आसनावर जर मी बसावं तर पतीची सेवा घेण्याचा एक प्रकारचा अपराध माझ्याकडून होईल. मी बसणं बरोबर नाही. नाही बसावं तर एक मूक प्रकारची आज्ञा त्याने मला केलेली आहे, तो आज्ञेचा भंग होईल. एकीकडून आज्ञाभंग होतो तर दुसरीकडून सेवा घेण्याचा देखील दोष येतो. मोठ्या विचारामध्ये पडलाय. आता अलीकडच्या अरुंधती अशा विचारात पडायचं कारणच नाही. त्याविषयी मला काही जास्त बोलायचंही नाही. अरुंधती विचारात पडला. आता काय करू, बसू का नाही बसू. पण अत्यंत औचित्याचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये घुसपरला. आसनावर न बसताना जवळ बसल्या आणि आपला उजवा हात आसनावर ठेवला. संकेत असा केला की मी आसनावर का बसत नाही त्याचं कारण तुमची सेवा मी घेऊ शकत नाही आणि उजवा हात का ठेवला, तुमची आज्ञा मोडू शकत नाही म्हणून उजवा हात ठेवला. असा उचितपणाचा जो मध्यभाग असतो तो उचितपणाचा मध्यभाग माणसाला साजावा लागत असतो. धर्मदृष्टिकोनातला उचितपणा आहे. तर काही वेळेला भौतिक दृष्टिकोनातून काय योग्य आहे हे आपल्याला विचारात घ्यावं लागत असतं. रामायणातला प्रसंग आहे, सर्वांना माहित असणारा प्रसंग आहे. जेव्हा भगवती सीता माता राजा जनकाच्या घरी कन्या अवस्थेमध्ये होत्या आणि कन्या अवस्थेमध्ये असताना एक भगवान शंकराच्या प्रसादाने एक शिवधनुष्य राजा जनकाला प्राप्त झालेलं होतं. ज्या घरामध्ये ते धनुष्य ठेवलेलं होतं त्या घराचं सारवण करत असताना दासी सारवण करायच्या, पण ते धनुष्य उचलण्याकरता कित्येक माणसं लागायची तेव्हा ते उचललं जायचं. परिणामातः त्या धनुष्याच्या खालची जागा सारवायची तशीच राहायची आणि सगळे सारवणारे जे होते ते धनुष्याला सोडून बाजूला सारवत होते. एके दिवशी भगवती सीता माता आणि घराचं सारवण करण्याकरता कौतुकाने सारवण करू लागल्या. करता करता जेव्हा धनुष्यबाणाच्या जवळ आल्या आणि आल्यानंतर भगवती सीता मातेने डाव्या हाताने धनुष्यबाण उचललं आणि खालचं सारवून घेतलं. राजा जनकाने पाहिलं आदिशक्ती जन्माला आलेली दिसते. जिथं हजारो माणसाला ते शिवधनुष्य उचलता येत नाही, ते डाव्या हाताने वर उचललं त्या अर्थी नक्की ही आदिशक्ती आहे. आणि मग हिच्या पतित्वा करता देखील जो कोणी शिवधनुष्य उचलेल आणि शिवधनुष्याला बाण लावेल तोच हिचा मालक होईल असं ठरवलं गेलं. आपल्याला कल्पना आहे सगळे. जेव्हा भगवान प्रभुरामचंद्र लक्ष्मणजी आणि वशिष्ठ ऋषी राजा जनकाच्या नगरीला आले, स्वयंवराकरता सगळी गर्दी जमा झालेली होती. अशा वेळेला ते धनुष्य उचलण्याकरता कोणी पुढे होईना, रावण पुढे झाला म्हणतात. त्याची फजिती झाली हे आपल्याला सगळं माहित आहे. कोणी उचलत नव्हतं. तेव्हा राजा जनक उभे राहिले. काय झालं, सध्या जगामध्ये एखादा एक क्षत्रिय उरला नाही का असं भयानक आव्हान केल्यानंतर मात्र वशिष्ठाने श्रीराम प्रभूंना संकेत केला, रामा उठा. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र उठले आणि उठल्यानंतर सहज विलीने डाव्या हाताने ते धनुष्य उचललं. त्याला बाण लावल्याबरोबर कानाडी ओढल्याबरोबर कडकडकड आवाज झाला, धनुष्य भंग झाला. धनुष्य भंग झाल्यानंतर भगवती सीता मातेने गळ्यामध्ये माळ घातली. आता ते माळ घातल्याचं सुद्धा प्रकरण असं की भगवती सीता माता उंचीने लहान होत्या, भगवान प्रभू चंद्रपूर उंच होते. माळ घालण्याकरता हातामध्ये माळ घेतलेली होती. प्रभू रामचंद्रांच्या डोक्यापर्यंत हात पोहोचत नव्हता. आणि मग भगवान प्रभू रामचंद्रांना असं कोरं पडलं, खाली वाकावं तर लोक आत्ताच निंदा करतील, बायकोच्या पुढे अगोदरच वाकला. मग नाही वाकावं तर भगवती सीता मातेला माळ घालायला अवघड आहे. तेव्हा लक्ष्मणजीने एक हुशारी केली. ताबडतोब जाऊन भगवान प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवलं. पायावर डोकं ठेवल्यावर भगवान प्रभू रामचंद्र खाली वाकले आणि वाकले ते भगवती सीता मातेने गळ्यात माळ टाकली. आता गळ्यात माळ टाकल्यानंतर पायाचं दर्शन घेणं आवश्यक आहे, पण भगवती सीता माता मात्र प्रभू रामचंद्रांच्या पायाचं दर्शन घेईनात. लोक आश्चर्यामध्ये पडले.
माळ घातल्यानंतर पायाचं दर्शन घेतलं पाहिजे, आता काही दर्शन घेत नाहीत. भगवती सीता मातेच्या मैत्रिणी पुन्हा पुन्हा सांगू लागल्या दर्शन घे दर्शन घे, पण भगवती सीता माता दर्शन घेतच नव्हते. शेवटी एका जीवलग मैत्रिणीने विचारलं दर्शन घ्यावं लागतं, ते आता जीवन स्वामी झाले आणि तू दर्शन घेत नाही, याचं काय कारण आहे? भगवती सीता मातेने सांगितलं दर्शन घेण्याचं एकच न घेण्याचं एकच कारण आहे, यांच्या पायाचा महिमा मी ऐकलाय. शेळा होती मनुष्य हनुमंते काशाने होती मनुष्य शिवाय होती मनुष्य झाली. यांच्या चरणाचा प्रताप आहे की चरणाला जी धूळ लागली आणि ती जर धूळ एखाद्या दगडाला लागली तर दगडाची स्त्री बनते. मैत्रिणीला सीतामाता सांगू लागल्या मी हे ऐकलंय, दर्शन न घेण्याचं एकच कारण आहे, माझ्या डोक्यावर जो मुकुट आहे त्या मुकुटामध्ये बरेच हिरे मडवलेले आहेत. हिरे म्हणजे एक प्रकारचा पाषाणच आहे. तेव्हा ज्यांच्या चरणात असं सामर्थ्य, चरणाचा स्पर्श झाला की दगडाची स्त्री बनते. माझ्या मुकुटात तर किती हिरे, आणि तेवढ्या स्त्रिया झाल्या तेवढ्या सवती झाल्या तर मी काय करू? ज्या उत्तम कोळीच्या होती गुण लावण्यात ती आणि किती नसहाती सुदैवी पडे, मग मला सवती प्राप्त होते याच्या करता मी दर्शन घेत नाही. दृष्टिकोन कोणता? हा भौतिक औचित्याचा दृष्टिकोन आहे, धार्मिक औचित्याचा दृष्टिकोन आहे. तेव्हा दर्शन घेण्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रकार असे घेतले जातात. तर भौतिक दृष्टिकोन आहे, दैवी दृष्टिकोन आहे. जेव्हा दैवी प्रभाव निर्माण होतो तो दैवी प्रभाव निर्माण झाल्यानंतर नमस्कारामध्ये खूप वाढ होते. भक्तश्रेष्ठ अर्जुनांच्या जीवनातला आपल्याला प्रसंग लक्षात येण्यासारखं 11व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याने विश्वरूप दाखवलं आणि दाखवल्यानंतर मग मात्र अर्जुनांच्या अंतःकरणामध्ये प्रभाव निर्माण झाला आणि मग अर्जुन म्हणतात नम पुरस्ताद दत्तपृष्ठत असते नमोस्तुते सर्वत एव सर्व. तेव्हा पुन्हा पुन्हा पुढती पुढती नमस्ते नमस्ते, पुन्हा पुन्हा नमस्कार, पुन्हा पुन्हा नमस्कार. का? अगोदर भगवान कृष्ण नव्हते का? पण कृष्ण परमात्म्याच्या विशेष स्वरूपाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याचा जो प्रभाव अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर पुन्हा नमस्काराला सुरुवात झाली. मलाही म्हणायचं दैवी दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर नमस्काराच्या बाबतीमध्ये जो आपण धर्मक्षेत्राची मर्यादा पाहिली की मोठ्या माणसाने छोट्याला नमस्कार करू नये, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून मात्र तो कोणी जरी असला तरी त्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे. वंदीना मे भूते वंदीना मे भूते वंदीना मे भूते वंदीना मे भूते आतावरी समस्ते आतावरी समस्ते आता अवधी समस्ते आता अवधी समस्ते. तुमचे करीन भावना पदोपदी नारायण, जिकडं बघावं तिकडं तुम्ही आहात या दृष्टिकोनातून मी नमस्कार करेन. कौवायमग्नि सलिलं महिंच ज्योतिष सर्वाणि दिशो द्रुमागं सरित् समुद्रांश हरे शरीरं यत्किंच भूतं प्रणमोदनन्यः. हा नमस्कार आहे, हा आध्यात्मिक दृष्टिकोनातला नमस्कार आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात हे संत सज्जन हो, माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्या विषयीचा निर्णय आहे तो निर्णय एवढा राहिला आहे की नमावे पाय हे माझे उचित, तुमच्या पायावर फक्त नमस्कार करावा एवढंच मला माझ्या दृष्टिकोनातून योग्य वाटते. आणि हा योग्यपणा भौतिक दृष्टीचा आहे, दैवी दृष्टीचा आहे आणि त्याबरोबरच अध्यात्म दृष्टीचा सुद्धा आहे. तिन्ही दृष्टिकोनातून जर पाहिलं तर संतांना नमस्कार करणं हे योग्य आहे. आणि त्या योग्य असण्याच्या कारणामागे पाठीमागे
हे दृष्टिकोन जर योग्य असलं तरी मी माझ्या जीवनामधला माझा प्रसंग सांगतो, मी तुम्हाला नमस्कार करतो. तिन्ही दृष्टिकोनातून जसा करतो तसं आणखीन एक महत्वाचं कारण आहे. आशीर्वाद हे तर तुम्हाची आशीर्वाद पाय हे माझे चित्त, माले पाय हे माझे चित्त, माले पाय हे माझे चित्त, नमावे पाय हे माझे चित्त. आशीर्वाद हित तुमची, आशीर्वाद हित तुमची. एक कारण आहे की तुमच्या आशीर्वादाने माझं हित होतं. आणखी कारण असं की तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्या जीवनावर पडला आणि म्हणून नमस्काराला मी, त्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरं काही नाही. जेव्हा एखादा इतका मोठा उपकार असतो की त्या उपकाराची फेड कुठल्याही गोष्टीने करता येत नाही. फेड तर जाऊच द्या, पण तो उपकार सांगता सुद्धा येत नाही. असे उपकार ज्या व्यक्तीकडून होत असतात तेव्हा मात्र त्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये दुसरं काही करता येत नाही. माथा चरणी ठेवीजे भले हेच भले. महाराजचं एक अभंग आहे, काय वाणू आता नपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी जसे. आम्हाला काही वर्णन करतात ना, आम्हाला एवढंच कळतंय की फक्त पायावर डोकं ठेवा एवढं कळतंय. जसं जगद्गुरु तुकोबा यांच्या संबंधामध्ये श्री रामेश्वर भट्ट म्हणतात, विठ्ठल विठ्ठल तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. जेव्हा हा प्रभाव निर्माण झाला त्या प्रभावाच्या प्रक्रियेमध्ये महाराज म्हणतात मी त्यांच्या चरणामध्ये मस्तक ठेवलं. तसं महाराज इथे म्हणतात मी आशीर्वादे हित तुमची आहे. तुमचा आशीर्वाद जर मिळाला तर माझं हित होतं. आशीर्वाद ही एक प्रकारची अमूर्त शक्ती आहे. अभंगामध्ये असा विचार आहे, एका बाजूला कृपा देखील आहे तर दुसऱ्या बाजूला आशीर्वाद सुद्धा आहे. कृपा जी असते, कृपा करणारा आपला स्वतःच्या प्रेरणेने कृपा करत असतो आणि आशीर्वाद घेत असताना मात्र आशीर्वाद मागावा लागतो. विठ्ठल विठ्ठल वास्तविक मी सगळे अल्पबुद्धीने थोडस बोलण्याचं धाडस करते. या ठिकाणी बडवे काकासारखे बडी बडी मंडळी आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आम्ही 3 चातुर्मास काही ज्ञानाचे कण वेचले आणि त्याच ठिकाणच्या गादीवर हे बोलायचं म्हणजे धाडस करण्याचं एक कारण की काही ठिकाणी असा काही पुरावा वाटतो. कृपा ही आपण होऊन केली जाते आणि आशीर्वाद मिळवल्याने प्रकारची शक्ती मिळली जाते. दोन्ही शक्तीच आहेत, पण दोन्ही शक्तीमध्ये मात्र एक अमूर्त अशा प्रकारची शक्ती आहे. अमूर्त शक्ती असते हे सर्वसामान्य नास्तिक माणसाला पटत नाही. पण गंमत अशी आहे की बऱ्याचशा शक्ती असतात की ते अमूर्त आहेत, पण त्या अमूर्त शक्ती कार्य करतात. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो, एखादा लोहचुंबक आहे आणि लोखंडाचा तुकडा जवळ जर आला तर लोहचुंबक त्या लोखंडाच्या तुकड्याला खिचतो. ती शक्ती दिसत नाही, पण मात्र शक्ती मानावी लागते. किंवा एखाद्या वेळेला आपण वीज पाहतो, वीज शक्ती दिसत नाही पण मात्र ती मानावी लागते. आशीर्वाद ही शक्ती मानावी लागते. जुन्या काळामध्ये दृष्ट ही एक प्रकारचा प्रकार मानला जायचा. एखादा मुलगा गोंडस असावा, चांगले कपडे घालावे, दागिने घालावे आणि त्याला समाजामध्ये घेऊन फिरवून यावं. घरी आला की त्याचा अंग गरम व्हावं, त्याने कुरकुर करावी. मग घरातली आजीबाई म्हणते बाळाला दृष्ट लागली. ती दृष्ट उतरायची, मग मीठ मिरच्या त्याच्यावर उतरतात आणि चुलीमध्ये टाकतात. आता गॅसमध्ये म्हणा कशामध्ये ते विस्तवा टाकतात आणि टाकल्यानंतर खऱ्या अर्थानं खरी जर दृष्ट लागलेली असेल तर त्या मिठाचा आवाज तडतड होत नाही, मिरच्या सुद्धा तडतड करत नाही, त्याचा ठस काही उठत नाही. आणि दृष्ट जर नसेल मग टाकून बघा काय होतं ते. एक प्रकारची दृष्ट नावाची सुद्धा शक्ती आहे आणि दृष्ट नावाच्या शक्तीला साधू संतांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. ज्ञानोबराय अर्जुनाच्या प्रेमाच्या बाबतीमध्ये बोलत असताना बोलतात, तयाचे दिठीचा जणे कलंक लागेल तुझ्या प्रेमा. हे अर्जुना काय प्रेम आहे तुझं? हे प्रेम जया सोहंभाव अटक मोक्ष सुखा लागो निरंक, तयाचे दिठीचा जणे कलंक लागेल तुझ्या. जे सोहंभावामध्ये पारंगत आहे
आणि अर्जुना तुमचं आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं जर प्रेम पाहिलं तर अशा महापुरुषाची तुमच्या प्रेमावर दृष्ट लागेल. अर्थात ज्ञानोबारांना सुद्धा दृष्ट हा प्रकार मान्य आहे. जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा दृष्ट हा प्रकार मान्य आहे. महाराजांना प्रश्न विचारला, महाराज देहूमध्ये झोपून उठल्याबरोबर तुम्ही हातामध्ये विणा घेता आणि कुठला तरी भंडारा, भामचंद्र, घोरडा 3 डोंगरापैकी कुठेतरी भजन करण्याकरता तुम्ही जाता, देहू गावामध्ये भजन होत नाही का? तेव्हा त्याचं उत्तर तुकोबा सांगतात, यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा, माझे विठावेल प्रेम, 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 बुद्धी होईल नीता, बुद्धी होईल नीता, माझे विठावेल प्रेम, माझे विठावेल प्रेम, बुद्धी होईल नीता, बुद्धी होईल नीता, माझे दिठावेल प्रेम, बुद्धी होईल निष्काम. दिठावेल म्हणजे दृष्ट लागेल. दृष्ट एक प्रकारची अमूर्त शक्ती आहे. तसं आशीर्वाद ही सुद्धा अमूर्त शक्ती आहे. शाप ही सुद्धा अमूर्त शक्ती आहे. आता एवढंच म्हणता येईल की शापाची शक्ती होती असं म्हणावं लागेल. त्याचं कारण आहे, एका शास्त्रकाराने सांगितलं. आता सध्या का शाप कोणाला देता येत नाही, त्याचं कारण आहे शाप देणाऱ्याचं सामर्थ्य संपत चाललेलं आहे. जिव्हा दग्धा परान्नेन हस्तो दग्धो प्रतिग्रहात परस्त्री पश्यतो मनोदग्धम कुतशापम कलयुगे. कलयुगामध्ये शाप देण्याची सामर्थ्य राहिले नाही म्हणतात. पण एक सामर्थ्य असं की त्याचं नाव एखाद्याचं वाटोळ्यावर आपण शास्त्रामध्ये पुराणामध्ये पुष्कळाचे प्रसंग ऐकतो की शाप दिल्यानंतर त्यांच्यात विकृती निर्माण झाली. एक शाप नावाची शक्ती आहे. त्याचप्रमाणे आशीर्वाद नावाची एक शक्तीच आहे. जेव्हा अनुकूलता होईल असा मनाने संकल्प जर केला तर त्या मनाच्या संकल्पामध्ये ज्याचं चांगलं होईल, ज्याला आशीर्वाद दिला जातो त्याचं चांगलंच होतं. ही चांगली होण्याची प्रक्रिया ज्यामुळे घडत असते त्याचं नाव आहे आशीर्वाद. मात्र आशीर्वाद देत असताना मात्र देणाऱ्याच्या जीवनामध्ये शक्ती पाहिजे, शक्तिपात करण्याची इच्छा पाहिजे आणि प्रसंगामध्ये त्यांनी शक्ती दिली पाहिजे. तेव्हा अशा गोष्टीने जेव्हा संत मंडळी आशीर्वाद देतात, कारण संतांच्याकडे मोठी शक्ती जर कोणती असेल, आशीर्वादे ही तुमचिया, त्यांच्याकडे एक मोठी आशीर्वाद शक्ती असते आणि त्या आशीर्वादाने आमच्या जीवनातलं संपूर्ण कल्याण होणार आहे. याच्याकरता मला असं वाटतंय नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वादे ही तुमचिया, प्रसन्न मनाने बोलणं याचं नाव आहे आशीर्वाद. थोडासा महाभारतातला प्रसंग आहे. पूज्य गुरुवरे बाबा महाराज सांगायचे, थोडंसं आठवलं म्हणून सांगून जातो. भारतीय युद्धाचा 9वा दिवस संपलेला होता. रात्र झालेली होती. दुर्योधन भीष्माचार्यांच्या महालामध्ये गेला. नमस्कार करून काही निवेदन मांडू लागला. सांगितलं, आचार्य एक बोलावं वाटतं, स्पष्ट बोलावं असं वाटतं. तुम्ही आमच्या पक्षात राहता, प्रेम मात्र पांडवाच्या पक्षावर करता. एक मराठीमध्ये म्हणे, खायचं कणगीला आणि गायचं हिरलेला. आमच्याकडे राहता पण प्रेम मात्र पांडवावर करता. ज्या अर्थी 9 दिवस झाले, 9 दिवसामध्ये एकही पांडव गेला नाही आणि आमच्याकडचे डझनच्या डझन गेले. त्याचा अर्थ काय करायचा? तुम्ही आमच्या फक्त पक्षामध्ये राहता आणि प्रेम मात्र पांडवावर करता. जसं सध्याच्या लोकशाहीमध्ये काही मतदार एखाद्या उमेदवाराचा चहा पितात, दुसऱ्याचे पोहे खातात, तिसऱ्याच्या घरी भोजन करतात, चौथ्याच्या गाडीत बसतात, 5व्याचा प्रचार करतात, 6व्याला मत देऊन मोकळे होतात. कोणाचा कोणाला मिळू लागत नाही.
असं सगळं असावं. तसं तुम्ही फक्त आमच्याकडे राहता पण प्रेम मात्र पांडवावर करता. खोचक बोलण्याचा परिणाम भीष्माचार्याच्या अंतःकरणाला लागलं आणि सांगितलं दुर्योधन म्हणणं काय म्हणजे एकही पांडव जाऊ नये. शेवटी भीष्माचार्याने सांगितलं दुर्योधना उद्या सूर्यास्तापर्यंत एक तरी पांडव धराशायी पाडीन किंवा मी तरी पडेल. भीष्म प्रतिज्ञा. म्हणता जिकडे तिकडे ती पोहोचली आणि पोहोचल्यानंतर धर्मराजाकडे भगवान परमात्मा सहज गेले. पाहतात तो धर्मराजा चिंतातूर होते. भावी चिंता ज्याला म्हणतात. उद्या कसा दिवस उगवतो कोण जाणे. आमच्या पाचामध्ये धनुर्विद्येमध्ये निष्णात अर्जुनच, अर्जुनाचं उद्या काय होते तो नष्ट अशा चिंतेमध्ये धर्मराज होते. त्यांचं सांत्वन करण्याकरता भगवान कृष्ण परमात्माने सांत्वन केलं. भीम अर्जुन नकुल सहदेव सर्वांचं सांत्वन केलं. नंतर द्रौपदीच्या महालामध्ये गेले. द्रौपदी देखील चिंतातूर होते. भगवंताने सांगितलं द्रौपदी एक कर, भल्या पाटे भीष्माचार्यांच्या महालामध्ये जायचं. आणि ते पहाटे उठत असतात, भगवत चिंतन करत बसत असतात. जात असताना मात्र डोक्यावरचा बुरखा घ्यायचा. आपल्या देशामध्ये पूर्वी बुरखा घेण्याची पद्धती होती. नाकाच्या शेंड्यापर्यंत डोक्यावरचा पदर असणं याचं नाव बुरखा. असं बुरखा घ्यायचं. हाताच्या काकणाचा आवाज होऊ द्यायचा नाही आणि अत्यंत शांत चित्ताने आवाज न होताना एकदम पायावर डोकं ठेवायचं. तोच हातातल्या काकणाचा आवाज करायचा. द्रौपदीने सांगितलं कृष्णा इतक्या अवेळीने जाणार तरी कसं बरं. दुसऱ्याला घेऊन गेले तर बोबाटा झाल्याशिवाय राहणार नाही कसं जाणार. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं द्रौपदी मी आहे ना तुझा भाऊ, माझ्या खांद्यावर बसायचं जायचं. जेव्हा भगवान कृष्ण परमात्मे भल्या पहाटे द्रौपदी मातेला आपल्या खांद्यावर बसवलं आणि भीष्माचार्यांच्या महालाच्या दाराशी उभे राहिले. द्रौपदीला सोडलं आणि जा म्हणले. आता द्रौपदी माता गेल्या. सांगितलं तयारीप्रमाणे गेल्या. पायावर डोकं ठेवलं आणि हाताचा काकणाचा आवाज केल्याबरोबर भीष्माचार्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी स्त्री आपल्या दर्शनाकरता आलेली आहे आणि अत्यंत प्रसन्न मनातून आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. लागलीच द्रौपदीने आपला वरचा बुरखा मागे थोडा सारला आणि हात जोडले आणि विचारलं आचार्य तुम्ही आशीर्वाद दिला का आश्वासन दिलं. मला वाटतं दोघातला फार फरक आहे. भीष्माचार्य विचारतात द्रौपदी तू एवढे आवेळी आलीच कशी. एकटी आली का म्हणजे एकटी नाही आली, मला आणणारा कोण आहे तो दाराशी उभा आहे. भीष्माचार्यांच्या लक्षात आलं सांगितलं द्रौपदी काळजी करू नकोस, मी दिलेला जो आशीर्वाद होतो निश्चित तसाच होणार आहे. प्रसन्न मनाने जेव्हा अंतःकरणातून एक काही बोलणं येत असतं त्याला आशीर्वाद म्हणतात. महाराज म्हणतात आशीर्वाद हे तर तुमची. हा जसा आशीर्वादातून जीवनाच्या साधनेची प्रेरणा मिळते आणि साधनेचा प्रवास होत राहतो, तो प्रवास जेव्हा पूर्णत्वाला जातो आणि पूर्णत्वाच्या शेवटच्या क्षणामध्ये जी शक्ती दिली जाते तिचं नाव कृपा आहे. महाराज म्हणतात ती कृपा तुम्ही माझ्यावर केलेली आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो कृपेचा ओरस न समाये पोटी म्हणून उपराती वचनेही म्हणून उपराती वचनेही कृपेचा ओरस न समाये पोटी म्हणून उपराती वचने म्हणून उपराती वचने. कृपेचा उरस न समाये पोटी म्हणून उपराटी वचनेही. तुम्ही माझ्यावर कृपा केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यावर कृपा केली तर रेड्याने आशीर्वाद मागितला होता मला आशीर्वाद द्या म्हणून. त्याला काय कळत होतं पण स्वतःहून त्याच्यावर एक अद्भुत शक्तीचा शक्तिपात करणं याला कृपा म्हणतात. तुम्ही माझ्यावर कृपा केली. तुम्ही कृपा केली संती गंगे चाली ओघाची. ते संत कृपा करतात गंगेच्या ओघाप्रमाणे, गंगेच्या चालीप्रमाणे कृपा करतात. गंगेची चाल कशी असते ज्ञानोबरांना विचारा. फेडीत पापताप पोखीत तिरीपची पादप समुद्रा जाय आप. गंगेची जसे ज्ञानेश्वर महाराजांनी गंगेची चाल सांगितली. माणसामध्ये बऱ्याच चाली असतात. काही माणसं कोणत्या चालीची असतात वेगळ्या वेगळ्या चाली असतात. तेव्हा गंगेची चाल वेगळी, ती अत्यंत सरळ चालीची. तिचा ओघ त्याचप्रमाणे आहे आणि त्या ओघाप्रमाणे ती आपल्या काठावरचे झाडं पोषित जाते आणि
गंगेच्या प्रवाहात स्नान करणाऱ्या माणसाला ते निष्पाप करत जाते. हे जसे असे त्याप्रमाणे संतांची कृपा देखील अशाच पद्धतीची वाहत असते. तुकोबार म्हणतात, तुम्ही आमच्यावर कृपा केली आहे. कृपेचा ओरस, ओरस म्हणजे शुद्ध अशा प्रकारचा प्रेमाचा पाना फुटणं, याला ओरस म्हणतात. कृपेचा ओरस न समाये पोटी, तो इतकी तुम्ही आमच्यावर कृपा केलेली की माझ्या देहामध्ये, माझ्या जीवनामध्ये इतकी ती कृपा संपूर्णपणे प्राप्त झाली आहे, ती साठवण्याकरता सुद्धा जागा नाही, इतकी मोठी तुम्ही कृपा केलेली आहे. पण याकरता मी जी तुमच्या बरोबर बोलतोय, म्हणून उपराटी वचनेही, आता इथं थोडंसं जड जात आहे. संतांची उपराटी वचने कोणती? त्याच्यामध्ये दोन भाव आहेत. काही वेळेला संत इतकी मनाने सोजवळ असतात की सामान्यांना सुद्धा विशेष अशा प्रकारचं ते निर्देश करतात. जगद्गुरु तुकोबारांचा एक अभंग आहे, न करावी स्तुती माझे संत माझे संत माझी संत करावे कृपे माझी संत जोनी, करावे माझी संत करावे माझी संत जोनी, अभिमान संत दुसऱ्यांना मोठं समजतात, दुसऱ्याला मोठं बोलतात. आणि गंमत अशी की जो दुसऱ्याला मोठं समजतो, मोठं मानतो, तो खरा मोठा असतो. जो दुसऱ्याला छोटं समजतो तो खराच छोटा असतो. एक छोटासा प्रसंग, वारकरी शिक्षण संस्थेच्या महापुरुषातल्या परंपरेचा एक छोटासा प्रसंग आहे. जुन्नर तालुक्यातले मारुतीबा ठोंबरे म्हणून होते. त्यांची पूर्व अवस्था अशी होती की ते सगळे स्वैराचारीच होते. त्यांच्याबरोबर नेहमी 2 अंगवस्त्र असायची आणि अशा अवस्थेमध्ये नेहमी त्यांचं जीवन तसंच चालायचं. प्रत्यक्षात तमाशा सुद्धा करायची असं म्हणतात. योगायोगाने मित्राच्या आग्रहानुसार आणि आळंदीला ते आले, पण येत असताना 2 अंगवस्त्र बरोबर घेऊनच आले. योगायोगाने वैकुंठवासी स्वानंद सुकन्याशी गुरुनाम गुरु जोग महाराज आळंदीला होते आणि आळंदीला दर्शनाकरता त्यांच्या मित्रांनी मारुतीबा ठोंबऱ्यांना घेऊन गेले. मारुतीबा ठोंबऱ्यांनी जोग महाराजांच्या पायावर डोकं ठेवलंय. डोकं ठेवल्यानंतर जोग महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, सांगितलं, काय बुवा, आळंदीला शक्यतो महाराज म्हणण्यापेक्षा बुवा म्हणायची पद्धत जास्त आहे. भागाभागातल्या पद्धती, कुठं बाबा म्हणतात, कुठं बुवा म्हणतात. आळंदीकडे बुवा म्हणण्याची पद्धत आहे. मारुतीबा ठोंबऱ्यांना जेव्हा जोग महाराजांनी बुवा असं संबोधित केलं तेव्हा मारुतीबा ठोंबऱ्यांच्या अंतःकरणावर तो शब्द लागला. त्यांनी हात जोडले, म्हणे, महाराज मी बुवा कसला? माझ्यासारखा वाईट दुराचारी कोणी जगामध्ये नसताना तुम्ही मला बुवा कसं म्हणता? तेव्हा जोग महाराजांनी सांगितलं, तुम्ही बुवाच आहेत, काळजी करू नका. आणि एवढं दुराची येते त्याचं काय वाट, तुम्ही एक करा, आता हा सगळा दुराचार सोडून द्या. एक मोठं पत्र लिहा, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ जा आणि माफीपत्र ज्ञानोबारांच्या पुढे समर्पण करा. ज्ञानोबारांच्या समाधीवर डोकं ठेवा आणि मग परत या. मारुतीबा ठोंबरेंनी असं माफीपत्र लिहिलं आणि जोग महाराजांच्या आपलं ज्ञानोबारांच्या समाधीवर ठेवलं, नमस्कार केला. साधू पुरुषांच्या शब्दामध्ये काही विशेष शक्ती असते आणि डोकं ठेवल्याबरोबर संपूर्ण अंतःकरणामध्ये बदल झाला आणि परत आले. जोग महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. जे अंगवस्त्र 2 आणले होते त्यांच्या पाया पडून सांगितलं की तुम्ही आता माझ्या आया बहिणी आहात. आणि पुढची जी वाटचाल झाली ती पुढची वाटचाल पूर्णपणे संतत्वाची झाली. म्हणजे मोठी माणसं जी असतात ती सामान्य माणसाला सुद्धा मोठ्या पद्धतीने बोलत असतात.
हे मोठ्याने सामान्यांना मोठे बोलणं हे सुलट वाक्य का उपराट वाक्य आहे? हे उपराटच वाक्य आहे. म्हणून हे उपराठी वचने. त्याचा दुसरा आणखी एक असा अर्थ आहे. उपराटे बोलणं म्हणजे संतांच्या जवळ बोलत असताना किंवा राहत असताना वागत असताना अत्यंत मर्यादा असावी लागते. संतापासी असावे बहुमर्यादा, संतापासी बहु असावी मर्यादा, संतापासी बहु असावी मर्यादा, संतापासी बहु असावी मर्यादा. फलकाचा नल्ला उरभोरी, फलकाचा नल्ला उरभोरी, फलकाचा नल्ला उरभोरी. संतांच्या जवळ खूप मोठी मर्यादा असावी. फलकटपणा करू नये, स्वैरपणा करू नये. तेव्हा खूप मोठी अशा प्रकारची मर्यादा असावी लागते. जसं धर्माच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मर्यादा असावी लागते. एक प्रसंग आमच्या पिताश्रीकडनं ऐकलेला आहे. वैकुंठवर्षी गुरुनामगुरु बंकट स्वामी महाराज यांना असं वाटायचं की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तत्वज्ञानाचा अभ्यास करणारी माणसं भरपूर असावी. पण त्या काळाला एका मोठ्या अभ्यासू विद्यार्थ्याला स्वामी महाराजांनी काशीला एका विद्वान पंडितांच्याकडे अभ्यास करण्याकरता नेऊन ठेवलं. प्रसंग असा होता, स्वामी महाराजांची आणि इतर शिष्याची वर्तणूक जी होती ती मायलेकरासारखीच वर्तणूक, कुठल्याही प्रकारच्या धाक नाही, अत्यंत प्रेमानं वागणं. पण जेव्हा काशीला जेव्हा शिकवण्याकरता ठेवलं, पहिल्या दिवशी पाठाला गेले. पण पाठाला गेल्यानंतर पहाट सुरू होणार, बसत असताना मांडीवर मांडी चढून बसले. ते आचार्य आले, व्यासपीठावर बसल्याबरोबर त्यांनी विचारलं, तू कोण रे? म्हणजे मी महाराष्ट्रातला. ताबडतोब सांगितलं, उठ निघून जा. तुला जिथं बसायचं कळत नाही तिथं तत्वज्ञान काय घेणार आहे? मोठ्या माणसाचं खूप मोठ्या मर्यादा असाव्या लागतात. तर सांगण्याचा मुद्दा असा मर्यादा असताना सुद्धा जर काही संतांच्या बाबतीमध्ये प्रतिवचन जर केलं तर प्रतिवचन करणं म्हणजे एक प्रकारचं उपराटे बोलणं आहे. संतांनी काही बोलल्यानंतर अजिबात न बोलणं आणि सगळं त्यांचं बोलणं पूर्णपणे मान्य करणं. मान्य करत असताना काही अंशामध्ये त्यांना उत्तर जर दिलं तर ते उत्तर देणं म्हणजे उपराट अशा प्रकारचं वचन आहे. त्याला प्रतिउत्तराला आपण उपराट वचन म्हणतात. तुकोबार म्हणतात, हे संत सज्जन हो, तुम्ही माझ्यावर कृपा केलेली आहे आणि कृपा करण्याचा परिणाम म्हणजे मी तुमच्याशी काही बोलतोय, सलगी करतोय. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ए तरी सलगी करू बिहू तरी मिळो की पहा. आम्ही प्रेमाने लाडाने तुमच्या बरोबर बोलतोय, पण खऱ्या अर्थानं मर्यादा असते की तुमच्या पुढे बोलण्याचा सुद्धा आमचा खऱ्या अर्थानं अधिकार नाही. पण अधिकार नसताना सुद्धा तुमच्या बरोबर बोलतो. हे बोलणं म्हणजे एक प्रकारचं उपराट बोलणं आहे. जसं एखादा थोर मनुष्य सामान्य माणसाला बोलत असताना जर सामान्य मनुष्य त्याच्या बाबतीमध्ये जर कुचंबणा करून जर बोलू लागला तर त्याला क्रोध येतो आणि क्रोधाच्या भरामध्ये तो म्हणतो, का रे उलट बोलतो का? असं असावं. तशा पद्धतीप्रमाणे संतांच्या जवळ कुठल्याही प्रकारचं बोलायला नको आहे, पण असं असताना सुद्धा त्यांच्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबर बोलतो हे बोलणं म्हणजे एक प्रकारचं उपराट वचन आहे. संतांनी मोठं बोलून घेणं हे देखील उपराट वचन आहे, किंवा त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं बोलणं हे देखील उपराट वचन आहे. किंवा मी प्रतिवचन तुमच्याबरोबर बोललो हे प्रकारचं उपराट वचन आहे. कारण तुम्ही मला प्रश्न केला, त्या प्रश्नाचं मी उत्तर देतोय आणि त्या उत्तरामध्ये कृपा तुम्ही माझ्याकडे कृपा केलेली आहे आणि कृपा करण्याच्या परिणामामध्ये तुम्ही विचारता की तुमचे माझ्याविषयी काय समजूत आहे. त्या बाबतीमध्ये मनावे पाय हे माझे उचित, आशीर्वाद हे तर तुमची. हे जे बोलतोय हे बोलणं सुद्धा एक प्रकारचं गौण आहे. ते उपराट प्रतिविचार उत्तर करण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही संत सज्जनाने मला क्षमा मागावी. विठोबार खुमाई अशा कृपेचा तुमचा माझा वर्ष झालेला आहे आणि वर्ष झाल्यामुळे मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याबरोबर काही जरी बोलणं म्हणजे एक प्रकारचं उलट बोलण्यासारखं आहे. आता बोलायला सुरुवात जर झाली आहे तर मग पुन्हा बोलायला काय हरकत आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबा तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा बोलायला लागतो. उष्टावळी ते माझे भोजन, उष्टावळी ते माझे भोजन, माझे भोजन, तुमचे उष्टावळी ते माझे भोजन. राधावे अंगणा केर पुंजे, गाडावे अंगण
समाये पोटी तुमचे उष्टावळे ते माझे भोजन. माझ्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आहे, मी जे जेवतोय ते तुमचं जे काही उष्ट ते जेवतो. जेवत असताना मनुष्य पोटाकरता जेवतो. पोटाचे प्रकार आहेत. स्थूल शरीराचं पोट वेगळं, इंद्रियांचं पोट वेगळं, मनाचं पोट वेगळं, बुद्धीचं पोट वेगळं, जीवाचं पोट वेगळं. गंमत असे की जीवाचं पोट एकदा काय भरलं की बाकीची सगळी पोटं भरत असतात. प्रामुख्याने प्रपंचामध्ये आपण देहाचं पोट भरण्याचा प्रयत्न करतो, पण जन्म जरी गेला तरी ते भरतच नाही. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना, नसरेची बापमाय भिके नाही खंडना, पुढारा म्हणती एक तया नाही करुणा, श्वान हे लागे पाठी आशा बहुदारुणा. पोट भरतच नाही. भीती एवढे पोट केवढा बोबाट तयाच. कबीर महाराज म्हणतात पेट बडा बाका सब पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा, ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा, ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा, ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. पोटाने तुका म्हणे पोटे केली विटंबना, दीन झाला जना किंवा भागी. देहाचं जे पोट आहे ना ते तशा पद्धतीने भरतच नाही. 5 गोष्टी तृप्त होत नसतात. जामाता चठरो जाया जात वेदो जलाशया, हे 5 प्रकार आहेत ना, कधी भरतच नाहीत. त्याच्यात पहिला क्रमांक आहे जावयाचा. म्हातारा होईपर्यंत जावयाच्या मनाची तृप्ती होतच नाही. एका सुभाषितकारांनी जावयाच्या बाबतीमध्ये असं निर्देश केलेला आहे, जावाई हा एक प्रकारचा माणसाच्या मागे लागलेला 10वा ग्रहच आहे. एरवी ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून 9 ग्रह असतात, पण जावाई म्हणजे एक प्रकारचा 10वाच ग्रह आहे. एखादा ग्रह एखाद्याच्या राशीवर आला की तो त्याला सुख पडू देत नाही, तसा हा ग्रह एक प्रकारचा ज्याच्या राशीवर येतो ना तो त्याला सुख पडू देत नाही, आयुष्यभर सुख पडू देत नाही. आणि बाकीचे ग्रह जे असतात ते वेगळ्या वेगळ्या राशीवर येतात. हा ग्रह कोणत्या राशीवर येतो? सुभाषितकारांनी वर्णन केले, सदा वक्रहा सदा क्रूरहा सदा पूजामपेक्षते कन्या राशी स्थितो नित्यम, जामाता दशमो ग्रह. कन्या राशीवर बसलेला ग्रह हा कधी तृप्त होत नाही. मात्र हे शास्त्रकारांनी सांगितलेले आहे, हे सांगितलेले बिगर वारकऱ्याच्या जावयाचे आहे. जे वारकरी जे जावाई वारकरी नसतात त्यांचं, जे जावाई वारकरी असतात त्यांचं म्हणतो हे वर्णन नाही का भारत महाराज. वारकरी असताना या जावाच्या पंक्ती जर बसले तर मला तर वाटतं ते वारकरी नाहीतच. रुसणं भोगणं कशा करता? रुसावं भोगावं आपल्याला सांगता. बाबाला त्याचा अनुभव नाही, पण जे वारकरी जावं त्यांना मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठल्याही प्रकारचं रुसू नये. जे आहेत त्यांचा प्रश्न संपलेला आहे, आता जे होणार आहे त्या वारकऱ्यांनी सुद्धा विचारात घ्यावं. पहिला प्रकार जावई कधी भरत नाही. जठरो पोट कधी भरत नाही. प्रत्येकाने आपला आपला विचार करावा. आपण जन्माला आल्यापासून आपल्या जीवनात जेवण खात असताना आपल्या पोटामध्ये किती पोती धान्य गेलं असेल? कोणाच्या 300 पोती गेलं असेल, कोणाच्या 400 पोती गेलं असेल. ज्याचा ज्याचा जो जो गुरु संप्रदाय जसा मोठा असेल तसं तसं पोटामध्ये धान्य सुद्धा भरपूर गेलं असेल. पण गंमत अशी, इतकं धान्य पोटामध्ये जाऊन सुद्धा गेलं कुठं कोणास ठाऊक, सकाळी उठलं की भूक लागतेच त्याच, कारण ते भरतच नाही.
जावा जात वेदो जलाशय या गोष्टी प्रतप्त होणाऱ्या नाहीतच. भोजन करत असताना पोटभर भरणा करण्याकरता महाराज सांगतात तुमची उष्टावळी ते माझे भोजन आहे, मी दुसरं भोजन करणार नाही. हे जे भोजन आहे हे देहाचं भोजन नाही, इंद्रियांचं भोजन नाही, हे प्रत्यक्षात जीवाचं भोजन आहे. जीवाचं जे पोट आहे ते पोट एकदा का भरलं की सगळी पोट आपोआपच भरत असतात. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवे हे भूक तहान काही, बाकी सगळे धर्म त्या ठिकाणी लुप्त होत असतात. त्याच्याकरता मुख्य जे पोट आहेत जीवनत्वाचं, त्या जीवनत्वाचं जे पोट त्याच्यात पूर्णता होण्याकरता जे काही लागतं अन्न, ते अन्न मात्र तुमच्या उष्टावळी ते अन्नाचं सामावलेलं आहे. तुमची उष्टावळी वास्तविक शास्त्राच्या दृष्टिकोनातून उष्ट खाणं निषिद्ध मानलेलं आहे. उच्छिष्टम अपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. इतर माणसाने उष्ट खाणं हे चुकीचं आहे, कारण ते तमोगुणी आहार आहे. पण जेव्हा गुरुशिष्य परंपरेमध्ये श्री गुरुची उच्चिष्टे अवचटे लाहे अवचटे लाहे जे अवचटे, जर गुरुचं उष्ट थोडं जर खायला मिळालं तर तो समाधी सुखासारखा सुद्धा त्या समाधी सुखाला विटतो, अशी शक्ती त्याच्यामध्ये असते. कारण संत जे भोजन करत असतात, संतांचं भोजन सामान्य प्रपंचातलं भोजन नसतं. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अनासी, परमात्माच त्यांचा एक प्रकारचा आहार असतो. जनाबाई महाराज जेवायला बसल्यानंतर, आणि जेवायला बसल्यानंतर सहज कोणीतरी मैत्रीण आली, त्याने विचारलं हो जनाबाई महाराज काय करताय? म्हणे मी जेवण करते. आज काय केलं जेवायला? जनाबाई महाराज सांगतात देव खाते देव पिते देवासह मी बोलते. खायचा देवच आणि प्यायचं सुद्धा देवच. संत पुरुषांच्या सर्वच व्यवहारामध्ये एकच परमात्माचा व्यवहार झालेला असतो आणि ते त्यांचं भोजन करत असतात. प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरिले चांग रसायन, या दोन्ही गोष्टीचा एकत्र अशा प्रकारचा अंतरंगातला जो गाभा आहे, जे परमतत्व आहे, त्या परमतत्वाचा ते अनुभव घेत असतात.